नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमीच. मतदार यादीनंतर ग्रामपंचायत निवडणुकांचे रणशिंग, गावागावात राजकीय हालचालींना वेग. राज्यातील मुदत संपलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांचा मार्ग आता मोकळा होण्याची चिन्हे दिसत आहेत. राज्य निवडणूक आयोगाने 4 ऑगस्ट रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे निश्चित केल्याने निवडणूक प्रक्रियेला गती मिळणार असल्याचं मानलं जात आहे. त्यामुळे अनेक महिन्यापासून प्रशासकांच्या ताब्यात असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये लोकनियुक्त प्रतिनिधी निवडण्याचा मार्ग खुला होण्याची शक्यता आहे. मात्र राज्यात अतिवृष्टीची परिस्थिती निर्माण झाल्यास किंवा श्रावणातील सण उत्सवांमुळे प्रशासकीय यंत्रणा व्यस्त राहिल्यास निवडणूक कार्यक्रम काही काळ पुढे जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. राज्य निवडणूक आयोगाच्या प्राथमिक नियोजनानुसार 4 ऑगस्टला अंतिम मतदान यादी प्रसिद्ध होणार आहे. त्यानंतर ऑगस्टच्या पहिल्या पंधरवड्यात ग्रामपंचायत निवडणुकीचा अधिकृत कार्यक्रम जारी होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यानंतर उमेदवारी अर्ज दाखल करणं, अर्जाची छाननी, अर्ज माघार, चिन्ह वाटप, प्रचार आणि मतदानाची प्रक्रिया टप्प्याटप्प्याने राबवण्यात येणार आहे. आयोगाच्या अधिकृत सूचनेनंतरच अंतिम वेळापत्रक स्पष्ट होईल. राज्यातील अनेक ग्रामपंचायतीची मुदत संपूनही विविध कारणामुळे निवडणुका होऊ शकल्या नाहीत. परिणामी अनेक ठिकाणी प्रशासकांमार्फत कारभार सुरू असून लोकप्रतिनिधींच्या निवडीची मागणी नागरिकांकडून सातत्याने होत आहे. अंतिम मतदार यादी जाहीर होण्यापूर्वीच इच्छुक उमेदवारांनी गावागावात बैठका, कार्यक्रमांचे मेळावे, मतदार संपर्क आणि पॅनेल बांधणीला सुरुवात केली आहे. त्यामुळे ग्रामीण भागातील राजकीय वातावरण चांगलेच तापू लागलं आहे. निवडणुकीची घोषणा होताच आदर्श आचारसंहिता लागू होणार असल्याने नवीन विकास कामांना मंजुरी, भूमिपूजन व उद्घाटन कार्यक्रमावर निर्बंध येण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकप्रतिनिधी, इच्छुक उमेदवार आणि ग्रामस्थांचे लक्ष आता राज्य निवडणूक आयोगाच्या पुढील निर्णयाकडे लागले आहे.